नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची। यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण घटक क्रमांक 7 पर्यंतचे सर्व घटक पूर्ण केलेले आहेत। सर्व घटकांची माहिती घेतलेली आहे। घटक 7 पर्यंतचे सर्व स्वाध्याय देखील आपण सोडवलेले आहेत। आणि आज सुरुवात करतोय ती म्हणजे नवीन घटकाला, घटक क्रमांक 8 दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक आपण तिसरी चौथीत असल्यापासून शिकत आलेलो आहोत। अर्धा, पाव, पाऊण यानुसार सुरुवात केलेली होती। तिथपासून तर दशांश अपूर्णांकाच्या भागाकारापर्यंतची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आणि यापुढील व्हिडिओजमध्ये या घटकावर आधारित स्वाध्याय देखील सोडवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तेच चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज देखील लगेचच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा आणि हे व्हिडिओज आपल्या इतर मित्रांशी मैत्रिणींशी शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि ते देखील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवू शकतील। चला तर मग सुरुवात करूया। घटक क्रमांक 8 दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक करूयात सुरुवात। सुरुवातीला आहे तो म्हणजे दशांश अपूर्णांक। तुम्ही म्हणाल व्यवहारी अपूर्णांक का नाही सांगितला आधी? तर व्यवहारी अपूर्णांक आपला शिकून झालेला आहे आतापर्यंत। व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकाचं अंश छेद रूपामध्ये जे लेखन असतं, अंश कशाला म्हणायचं, छेद कशाला म्हणायचं, हे सगळं बेसिक आपल्याला माहीत आहे असं मी गृहीत धरतो आणि तिथून पुढे चाललोय। दशांश अपूर्णांक याची नव्याने आपली ओळख झाली म्हणजे 5वीमध्ये आपण याची बेरीज वजाबाकी शिकलो होतो। 6वीमध्ये याचा आपण गुणाकार भागाकार शिकलेलो आहोत। पुन्हा एकदा रिवाइज करूया। दशांश अपूर्णांक म्हणजे काय? कोणताही अपूर्णांक ज्याचा छेद 10 किंवा 10च्या घाताच्या पटीमध्ये, 10चा घात म्हणजे काय? 10चा पहिला घात 10 झाला, 10चा दुसरा घात म्हणजे झाला 100, 10चा तिसरा घात म्हणजे होणार 1 वर 3 शून्य 1000। आणि या पद्धतीने पुढे ज्यांचे छेद असतात त्यांना आपण दशांश अपूर्णांक असं म्हणत असतो। म्हणजे हे आहेत दशांश अपूर्णांक। याचंच रूपांतर आपण दशांश स्वरूपामध्ये देखील याचं लेखन करू शकतो। त्यासाठी आपण वापर करतो तो म्हणजे दशांश चिन्हाचा। दशांश चिन्हाचा वापर करत असताना छेदामध्ये जर 1 शून्य असेल तर दशांश चिन्हानंतर 1 अंक येतो। छेदात जर 2 शून्य असतील तर दशांश चिन्हामध्ये 2 अंक येतात। दशांश चिन्हाच्या नंतर 2 अंक येतात। हे 2 अंक आले का? छेदात 2 शून्य होते। छेदामध्ये जर 3 शून्य असतील तर दशांश चिन्हानंतर 3 अंक येतात। इथं 0 झाला पॉइंट, इथं 3 अंक हवेत, इथं वर तर 2च अंकी संख्या आहे, मग एक 0 ॲड करायचा आहे। आता हा 0 देत असताना तो या संख्येच्या आधी द्यायचा आहे, नंतर देऊन उपयोग नाही। नंतर जर 0 दिला तर तो 0.180 लिहिलं तुम्ही तर शेवटच्या शून्याला किंमत नसते। आणि आता यांचं वाचन कसं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे। याच्यावर देखील स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात की याचं वाचन कसं? तर याचं वाचन होतं 0.7, याचं होतं 0.17, याचं होतं 0.018। या पद्धतीने याचं वाचन करायचं आहे। अजून आपण याच्या वाचनाच्या खोलीमध्ये जाणार आहोत, पाहूया। त्यासाठी घेतो एक दशांश अपूर्णांक 23.4, दुसरा घेतो 21.48। हे 2 दशांश अपूर्णांक आहेत। तर यामध्ये आहे एकक स्थान, त्यानंतर दशक स्थान, शतक स्थान, इथे असतं दशांश चिन्ह आणि त्यानंतर जी स्थानं आहेत त्यांची नावं देखील आपल्याला माहीत असली पाहिजे। ती असतात दशांश स्थान, त्यानंतर असतं शतांश आणि त्यानंतर असतं सहस्त्रांश, त्याच्या पुढेही असतात दशसहस्त्रांश, त्याच्या पुढे असतात लक्षांश, असे होऊ शकतात। आणि यांच्या ज्या स्थानिक किमती आहेत त्यातला हा पहिला अपूर्णांक घेऊया, तर 23.4 हा देखील दशांश अपूर्णांक आहे, पण याचं लेखन दशांश अपूर्णांक रूपात केलेलं आहे। याला अंश छेद रूपामध्ये लिहिल्यानंतर हे 234/10 हा देखील दशांश अपूर्णांकच आहे, कारण याचा छेद 10 आहे।
पण याचं लेखन हे अंशछेद रूपात किंवा व्यवहारिक अपूर्णांकाच्या रूपात केलेला आहे, पण तो आहे तो दशांश अपूर्णांकच आहे. 23.4 हा लिहिताना एकक स्थानी 3 लिहिणार आहोत, दशक स्थानी हा 2 आणि पुढे आहेत हे 4. हे 23.4 किंवा 23.4 असं याचं वाचन केलं जातं. याचंच वाचन आपण पॉईंटचा उच्चार नसेल करायचा तर बातम्यांमध्ये पहा कशा पद्धतीने तापमान सांगतात. ते सांगताना सांगतात 23.4. कसं वाचन करतात? 23.4. हा दुसरा अपूर्णांक लिहिल्यावर अजून तुम्हाला हे वाचन क्लिअर होणार आहे. त्यामध्ये पहा हे एकक स्थानी 1 आहे आणि हा 2 दशक स्थानी, पुढे आहेत हे 4 आणि शतांश स्थानी आहेत 8. याचं वाचन करण्याच्या पद्धती पहा. 21.48 असं देखील याचं वाचन करू शकता. 21.48 असं याचं वाचन होत नाही. तुम्हाला याला जर 48 वाचायचं असेल तर ते कसं वाचावं लागेल हे लक्षात घ्या. 21.48 या पद्धतीने वाचन करावं लागेल. 21.48. या पद्धतीने दशांश अपूर्णांकांचं वाचन केलं जातं. यावर आधारितही खालील दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन कोणते या पद्धतीचा प्रश्न स्कॉलरशिपला येऊ शकतो. इथे दशांश अपूर्णांकांची ओळख आणि त्यांचं वाचन आपण पाहिलेलं आहे. पुढे आहेत त्या म्हणजे आहेत दशांश अपूर्णांकांवरील क्रिया आणि त्यात सुरुवातीला आहे ती म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. ती कशी करायची हे आपण 5वी मध्ये 6वी मध्ये शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा त्याची उजळणी करूया. इथे त्यासाठी एक उदाहरण घेऊया. 21.05 अधिक 2.178 ही बेरीज आपल्याला करायची आहे. जे बेरजेला नियम आहेत तेच वजाबाकीला देखील नियम आहेत. अनेक नियम नाही आहेत, फक्त एकच नियम आहे आणि बेसिक नियम आहे की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करण्यावर सुद्धा प्रश्न स्कॉलरशिपला विचारला जातो. पहा, ही बेरीज करताना काय करायचंय? महत्वाचा क्रायटेरिया दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि मग बाकी लिहून घ्या. हे 21.05. आता दुसरी संख्या लिहित असताना दशांश चिन्हाच्या पुढे आहेत 1, 7, 8. हे 1, हे 7 आणि हे पुढे 8. मागे आहेत 2. पहा, मी आधी दशांश चिन्ह दिलं आणि त्यानंतर अपूर्णांक लिहून घेतले. यामुळे काय झालं? स्ट्रिक्टली माझं दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलेलं आहे आणि उत्तरामध्ये देखील काय होणार आहे? आपोआपच दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येणार आहे. आता करा बेरीज. इथे काही नाही म्हणजे इथे 0 आहे, कारण दशांश चिन्हानंतर जिथं संख्या संपते त्याच्या पुढे कितीही 0 दिले तरी त्यांना किंमत नसते. इथं 0 अधिक 8 होणार आहेत 8, 5 अधिक 7 होणार आहेत 12. हातचा आला 1, 1 आणि 1 झाले हे 2. इथे 2 आणि 1 झाले 3 आणि हे 2 असेच. यामध्ये ॲड करायला इथं काही नाही म्हणजे इथे 0. याच्या डावीकडे जरी 0 वाढवले तरी त्याच्या किमतीत बदल होत नाही. म्हणजेच ही बेरीज आलेली आहे 23.228 सहस्त्रांश. पहा, याचं वाचन कसं केलं? 23.228 सहस्त्रांश. किंवा तुम्हाला दशांश चिन्हाचा वापर करून वाचायचं असेल तर 23.228 या पद्धतीने याचं वाचन असणार आहे. यामध्ये बेरीज वजाबाकी आपल्या लक्षात आली. पाठीमागे तुम्हाला वाचन सांगितलं कसं करायचं, त्यांची ओळख पण करून घेतली. एक गोष्ट विसरली ती म्हणजे दशांश चिन्हांची स्थानिक किंमत, दशांश चिन्हामधील अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची. तर इथे या 2ची स्थानिक किंमत आपल्याला माहित आहे. ती किती आहे? 20, कारण ते दशक स्थानी आहेत. 3ची स्थानिक किंमत आहे 3च, कारण ते एकक स्थानी आहेत. 0 कुठेही आला तरी त्याची स्थानिक किंमत 0च असते, म्हणजे याची स्थानिक किंमत होणार आहे 0. हे 7 जे आहेत हे शतांश स्थानी आहेत, म्हणजे यांची स्थानिक किंमत किती असणार आहे? 7/100. म्हणजेच किती असणार आहे? 0.07. 2 शून्य दशांश चिन्हानंतर 2 अंक. आणि या 8ची स्थानिक किंमत काय असणार आहे? ते सहस्रांश स्थानी आहेत, म्हणजे 8/1000. म्हणजे 0.008.
छेदात 3 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्हानंतर 3 अंक येणार आहेत. हे काही नाही समजलं तुम्हाला तरी सुद्धा साधी सोपी टेक्निक आहे यांची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी. ज्याची स्थानिक किंमत तुम्हाला लिहायची आहे तेवढाच अंक ठेवा, बाकीचे सगळे 0 करून टाका, आपोआप तुम्हाला स्थानिक किंमत मिळून जाते. जसं की या 700 लिहायची आहे तर बाकी 0 लिहा, 0 0 आणि 7, याची स्थानिक किंमत आली 0.07. यात बऱ्याचदा प्रश्न येतो की उजवीकडील अंकाची आणि डावीकडील अंकाची स्थानिक किंमत यांची तुलना करायला, म्हणजे 37.075 यातील डावीकडील 7ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं विचारलं जातं. त्यावेळेस त्या 7ची स्थानिक किंमत म्हणजे आहे 7 आणि उजवीकडील 7ची स्थानिक किंमत किती असणार 0.07. आणि मग हे सोडवून आपण या डावीकडील 7ची स्थानिक किंमत उजवीकडील 7च्या किती पट आहे हे शोधू शकतो. हे कसं शोधायचं तर त्यासाठी आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार देखील पाहणार आहोत कसा करायचा ते. इथं लगेचच सांगू का तुम्हाला, तर इथं 7 आहे म्हणजे 7च्या पुढे दशांश चिन्ह देऊन आपण पुढे 2 0 देणार आहोत. का तर भागाकार करताना काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकांचा छेदात दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढेच अंशामध्ये देखील तयार करायचे आहेत. हे करायचेत आपल्याला. कसे करणार आपण, तेवढे पुढे 0 वाढवून करायचे. इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक, इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक. असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही दशांश चिन्हाला विसरून जायचं आणि डायरेक्ट संख्या लिहू शकता. ही झाली 700 आणि हे खालचे झालेले आहेत 7 आणि हे झाले 7 1 7 700 700. 100 पट आहे. 100 म्हणजेच परत त्याला 10चा वर्ग पट अशा स्वरूपात सुद्धा आपल्याला लिहिता येतं. ते त्यावेळेस त्या पद्धतीची उदाहरणं आपण सोडवणार आहोत आणि एकदम सोपं करणार आहोत. हा दशांश अपूर्णांकांचा जो भागाकार आहे तो अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येणार आहे. चला जाऊया पुढे. आता पुढे आहे बेरीज वजाबाकी झाली, पुढे आहे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. गुणाकार कसा करायचा दशांश अपूर्णांकाचा, याला पण तसंच आहे का दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, तर नाही, यामध्ये तसं नाही. हे कसं आहे पहा, 0.2 गुणिले 1.3 करायचे आहेत तुम्हाला. मुद्दाम सोपा घेतला. आता हा गुणाकार करत असताना याचं प्रूफ सांगू का तुम्हाला, तसं का होतं त्याचं कारण सांगतो. याचा गुणाकार तसा तर येणार आहे 13 दुने 26, हे आले 26. आणि यामध्ये दशांश चिन्ह देत असताना दशांश चिन्हानंतर 1 आणि इथे 1 असे 2 अंक आहेत. म्हणजे आपल्या उत्तरात दशांश चिन्हानंतर 2 अंक आले पाहिजे. 1 2, इथं दशांश चिन्ह येणार 0.26. असं काय येतं तर हे 0.2 म्हणजेच काय 2/10 आहेत, गुणिले 1.3 म्हणजेच काय 13/10 आहेत. अंश छेद रूपामध्ये लिहिले. आणि व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार करताना काय करतो, अंशांचा गुणाकार छेदांचा गुणाकार. इथे होणार 13 दुने 26 आणि छेदात होणार 10 गुणिले 10 म्हणजे 100. 26/100 म्हणजेच काय 0.26. दशांश चिन्हानंतर 2 अंक, का तर छेदात 2 शून्य होते. आलं का उत्तर सेम. पण दरवेळी हे अंश छेद रूपात मांडत बसायचं का, तर नाही मांडायची गरज. डायरेक्ट गुणाकार करा आणि दशांश चिन्हानंतरचे अंक मोजा. आपल्या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर तेवढे अंक आले पाहिजे. इथं 1 होता, इथं 1 होता, तिथं 2 झाले. लक्षात येतंय, सोपं आहे, लक्षात येणार आहे तुमच्या. चला जाऊया पुढे. पुढे आहे आता दशांश अपूर्णांकांचा भागाकार आणि यावर आपली व्यवस्थित कमांड येणं गरजेचं आहे. कारण यात चॅलेंजिंग प्रश्न जे विचारले जाणार आहेत ते या घटकावर असणार आहेत, दशांश अपूर्णांकाच्या भागाकारावर. दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना काय करायचं, एक उदाहरण घेऊया आपण. 4.2 भागिले 2 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. म्हणजेच हा आपण अंश छेद रूपामध्ये लिहू शकतो. हा लिहिताना कसा लिहिणार 4.2/2. आता हा भागाकार करत असताना नेहमीच्या पद्धतीने आपण भागाकार करू शकतो. तो असा 4.2 भागिले 2 2 दुने 4 राहिले 0. आता 2 खाली आले, ते कुठले आहेत दशांश चिन्हानंतरचे 2 आहेत, म्हणून भागाकारात आपण दशांश चिन्ह देतो आणि मग या 2ला भाग देणार आहोत. 2 1 2 राहिले 0. भागाकार आलेला आहे 2.1. हा भागाकार सोपा झाला. संख्या मुद्दाम मी छोट्या ठेवतोय
कारण संख्यांमध्ये अडकू नका, टेक्निक समजून घ्या त्यातलं. आणि एकदा टेक्निक समजलं की संख्या किती मोठ्या झाल्या तरी सोडवता येतात. आता प्रश्न तयार होतो तो कुठे तयार होतो, जेव्हा असं होतं 12.48 भागिले करायचे आहेत 0.3, दशांश अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकाने भागायचं आहे. अशा वेळी काय करायचं, तर हे पहा 12.48 भागिले 0.3 म्हणजेच हे छेदामध्ये आहे 0.3. आता तुम्हाला काय सांगितलं मी आधी सुद्धा, तीच गोष्ट कायम लक्षात ठेवा. यात कितीही मोठा प्रॉब्लेम आला तर तेवढ्या सिंपल टेक्निकनं तो प्रॉब्लेम सुटणार आहे. इथे काय करायचं आहे, अंशात दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढे छेदामध्ये तयार करायचे आहेत. ते कसे करायचे, तर सममूल्य अपूर्णांकांनी. सममूल्य म्हणजे काय, 0.3चे सममूल्य अपूर्णांक काय होतील, तुम्ही 0.3 लिहा किंवा 0.30 लिहा किंवा 0.300 लिहा किंवा 0.3000 लिहा, तरी सुद्धा या सगळ्यांची किंमत जी आहे ती हीच आहे, 0.3च आहे. पुढे शून्य वाढवल्यामुळे त्याच्या किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र इथं आपण तसं केल्यामुळं आपलं काम सोयीचं होणार आहे. इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत ना, तर इथं सुद्धा 2 अंक करा. आता हे केले आपण 2 अंक. यामुळे काय झालं, अंश आणि छेद दोघांमध्ये दशांश चिन्हानंतर समान अंक आले. आता दशांश चिन्ह जर उजवीकडे 2 घरं आपण सरकवलं, उजवीकडे 2 घरं सरकवणं म्हणजेच काय करणं, त्याला 100ने गुणणं. जर आपण 10ने गुणलं तर दशांश चिन्ह 1 घर उजवीकडे सरकतं. जर आपण 100ने गुणलं तर 2 घरं सरकतं. करून दाखवतो. इथं फर्स्ट टाइम आहे 12.48 गुणिले 100 केले आणि छेदामध्ये सुद्धा काय केलं, 0.30 गुणिले 100 केले. म्हणजेच काय होतं, दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकतं. ते कसं सरकतं, तर आता हे 2 शून्य याच्यावर येतील आणि फायनल उत्तरात दशांश चिन्हानंतर 2 अंक असतील. हा पॉईंट याच्या पुढे जाईल आणि पुढे 0.00 असणार आहेत. तर 100ने गुणलं तर 2 अंक उजवीकडे सरकतं. म्हणजेच हे होणार आहेत 1248 छेद 0.30 गुणिले 100 म्हणजे हे येणार आहेत 30. पहा, हा भागाकार आता सोपा झाला. म्हणजे जेव्हा कधी अशा स्वरूपामध्ये दशांश अपूर्णांकांचा भागाकार करायचा आहे त्यावेळेस त्यांना अंश छेद रूपामध्ये लिहा. दशांश चिन्हानंतरचे अंक इक्वल करा. त्यानंतर ही स्टेप नाही केली तरी चालणार आहे. आता आपल्याला माहिती आहे दोघांना 100ने गुणलं म्हणजेच दशांश चिन्ह दोघांमध्येही 2 घरं उजवीकडे सरकवलं की तयार होणाऱ्या संख्या डायरेक्ट लिहिल्या आणि भागाकार केला तरी देखील चालतो. 100ने गुणल्यानंतर 2 घरं उजवीकडे सरकतं, तसंच 100ने भागल्यावर 2 घरं डावीकडे सरकतं. हे लक्षात असू द्या. हे जरी लक्षात राहत नसेल तर एवढी साधी गोष्ट ठेवा लक्षात, अंशामध्ये जेवढी घरं उजवीकडे जाल छेदातही तेवढीच घरं उजवीकडे जायचं. अंशात जेवढी घरं डावीकडे जाल छेदातही तेवढी घरं डावीकडे जायचं. एवढा सोपा आहे दशांश अपूर्णांकांचा भागाकार. याच्यावर आधारित उदाहरणं सोडवताना याची फुल प्रॅक्टिस होणार आहे आपली. चला पाहूया पुढे की हेच जे आत्ता नियम पाहिले तेच नियम इन शॉर्टमध्ये आता आपण पाहूया पुन्हा एकदा की दशांश अपूर्णांकांना जर 10च्या घाताने गुणलं तर काय होतं. तर पहा, 10च्या घाताने गुणल्यास दशांश चिन्ह उजवीकडे सरकते. कसं सरकते पहा, म्हणजेच 4.3 गुणिले जर 10 केले तर हे होतात 43. एक घर उजवीकडे सरकलं. किंवा 3.468 आहेत आणि याला जर तुम्ही 100ने गुणलं तर हे दशांश चिन्ह 2 घरं म्हणजे 2 घरं म्हणजे हे 346.8 होतात. भागाकारामध्ये उलटा आहे. 10च्या घाताने भागल्यास दशांश चिन्ह डावीकडे सरकते. म्हणजे 4.6 आहेत आणि याला जर 10ने भागलं तुम्ही तर इथं काय होणार, दशांश चिन्ह डावीकडे सरकणार आणि हे 0.46 होणार आहेत. किंवा अजून एक उदाहरण पाहूया. 84.68 आहेत आणि याला जर तुम्ही 1000ने भागलं तर काय होणार आहे, दशांश चिन्ह 3 शून्य आहेत म्हणजे 3 घरं डावीकडे जाणार आहे. इकडे घर नाही म्हणजे इकडे 0 वाढला म्हणजेच हे होणार आहे 0.08468 08468. काय झालं, दशांश चिन्ह 1 2 3 घरं डावीकडे गेलं. 10ने गुणलं की उजवीकडे सरकतं, 10ने भागलं की डावीकडे सरकतं.
ते किती सरकतं? 10ने गुणलं तर 1 घर, 100ने गुणलं तर 2 घरं. एकावर जेवढी शून्य आहे तेवढी घरं ते सरकत असतं. गुणाकार करताना गुण्य आणि गुणक म्हणजे ज्या दोन संख्या आहेत त्यात दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढे उत्तरात दशांश चिन्हानंतर येत असतात, हे आपण पाहिलेलं आहे. आता सोडवूया याच्यावर आधारित एक चॅलेंजिंग उदाहरण, आणि ते सुद्धा अगदी सहज पद्धतीने. असं जर उदाहरण परीक्षेमध्ये आलं तर आपल्याला वाटेल बापरे, आता हे कसं सोडवायचं? तर ते इतकं काही कठीण नाही आहे, सोडवायला सोपं आहे. त्याला टेक्निक तीच वापरायची आपल्याला. अंश आहे, छेद आहे आणि दशांश अपूर्णांक आहेत. यात काय करायचे? अंशात दशांश चिन्हानंतर असणारे अंक आणि छेदात दशांश चिन्हानंतर असणारे अंक यांची संख्या आपल्याला समान करून घ्यायची. ती करून घेऊया. इथे वरचे जे आहेत, वर जास्त आहेत की खाली हे पाहूया. इथे 0.36 आहेत. ठीक आहे, हे वर 0.36, हे 0.27 आहेत. 0.27 हे आहेत 0.001, 0.001. अंशात दशांश चिन्हानंतर इथं 2 अंक होते, इथं पण 2 अंक आहेत, नो प्रॉब्लेम. 0.6 गुणिले इथं 2 अंक होते, इथं 2 अंक आहेत, ठीक आहे. 0.03. इथं 3 अंक आहेत, इथं मात्र एकच अंक आहे दशांश चिन्हानंतर. तर 0.1लाच आपण पुढे 2 0 देऊ शकतो. आता अंशात दशांश चिन्हानंतर असणारे अंक मोजा. 1 2 3 4 5 6 7 आणि छेदात पण 1 2 3 4 5 6 7. जेव्हा असं होतं अंशात आणि छेदात दशांश चिन्हानंतर समान अंक होतात तेव्हा आपण दशांश चिन्हाला टोटल विसरून जाऊ शकतो. कसं काय? एकावर 7 शून्याने अंशाला गुणलं आणि एकावर 7 शून्याने छेदाला गुणलं की यातलं दशांश चिन्ह गायब होणार आहे. मग राहणारे त्या संख्या फक्त घ्यायच्यात आपल्याला. राहिले काय? इथे 36, इथे राहिले काय? 27, इथे राहिला काय? 1 छेद, इथे राहिला काय? 6, इथे राहिले हे 3 आणि इथे राहिले काय? 100. दशांश चिन्ह आपण विसरलो. आता इथे भाग द्या. असा आहे की 6 6 6 36, 3 1 3, 3 9 27. 100ने काय भाग देत बसायचा नाही. का नाही द्यायचा ते सांगतो. अंशात काय राहिलं? 6 गुणिले 9 गुणिले 1, 96 झाले 54. आणि छेदामध्ये काय होणार आहेत? 100 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 100. आता 54 छेद 100 याला आपल्याला दशांश रूपामध्ये लेखन करायचे. तर याचं लेखन काय? छेदात 2 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक येणार. 0.54. 0.54 हे झालं याचं उत्तर. काय करायचं? अंशात दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत छेदामध्ये पण दशांश चिन्हानंतर तेवढे अंक तयार करून घ्यायचे आहेत. ते करण्यासाठी काय करायचे? पॉईंट नंतर पुढे 0 वाढले तरी त्याचा फरक पडत नाही. तो 0 वाढवून दोघांकडेही दशांश चिन्हानंतर असणाऱ्या अंकांची संख्या समान करायची आहे आणि मग दशांश चिन्ह विसरून ते सोडवायचं आहे. प्रत्यक्ष स्वाध्यायात आपण जेव्हा असे प्रश्न सोडू तेव्हा ही आयडिया एकदम क्लिअर होणार आहे तुमची. इथं फक्त सध्या मी घटकाची माहिती देतोय. स्वाध्याय सोडवताना प्रत्येक प्रश्नामध्ये अजून पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण देणार आहे. ज्या पद्धतीने वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ याचे स्वाध्याय सोडवत येईपर्यंत आपली त्याच्यावर पूर्ण मास्टरी आली होती, त्याच पद्धतीने याच्यावर देखील जेव्हा आपण स्वाध्याय सोडवत जाऊ पुढे पुढे त्यावेळेस आपली पूर्ण मास्टरी येणार आहे. चला जाऊया पुढे. आता झाले इथं दशांश अपूर्णांक. यामध्ये आहेत अजून दशांश अपूर्णांकांचे आवर्ती दशांश रूप. आवर्ती दशांश रूप आपण परिमेय संख्यांचं पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की 1.6 आवर्ती याचा अर्थ काय असतो? तर हे 6 जे आहेत हे काय असतात? हे पुढे 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 येत जातात असेच. म्हणजेच हे काय असतात? 1.6 6 6 6 6 असे येत जातात. मग हे अंश छेद रूपामध्ये लिहायचे असतील तर कसे लिहायचे? तर 1.6 आवर्ती हे अंश छेद रूपामध्ये लिहिताना 1.6/9 या पद्धतीने लिहिले जातात. 1.6/9 असे लिहिले जातात. समजा 23.7 आवर्ती याचं अंश छेद रूपामध्ये लेखन करायचं असेल तर ते कसे लिहिणार? ते लिहिणार 23.7/9. म्हणजेच काय करायचंय? एकच अंक आवर्ती असेल तर तो अंकाच्या छेद आपल्याला 9 लिहायचा आहे. हे एका अंकाच्या बाबतीत झालं. पण कधी कधी काय होतं? 2 अंक आवर्ती असतात. म्हणजेच असं 2.63
आवर्ती. याचाच अर्थ काय असतो तर हे 2.63636363 असे पुढे पुढे येत जातात. 6363 रिपीट होत असतात. मग याचं अंशछेद रूपात लेखन करताना कसं करायचं 2.63 आवर्तीचं तर 2.63/99 या पद्धतीने याचं लेखन केलं जातं. जेवढे अंक आवर्ती आहेत तेवढा त्या संख्येचा छेद लिहायचा आहे. समजा असं असेल 3 पूर्णांक किंवा 31.468 आवर्ती 3 अंक आवर्ती आहेत तर त्याचं लेखन कसं करणार तर त्याचं लेखन करणार 31 पूर्णांक हे 468 हे 468 छेद 1 2 3 अंकावरती आहेत म्हणून छेदात आपण 3 वेळा 9 लिहिणार आहोत. 31.468 छेद 999 लिहिणार आहोत. लक्षात आलं. एक अंक असेल तेव्हा एकच छेदात 9 लिहितो आपण. 2 अंक असतील तर छेदात 2दा 9 लिहितो. 3 अंक असतील तर छेदात 3दा 9 लिहितो. 2026 साली आलेला प्रश्न होता. आय थिंक तो असा होता 0.78 आणि तो आवर्ती होता आणि याचं अंशछेद रूपामध्ये लेखन कसं केलं जाईल हे विचारलेलं होतं. तर 2 अंक आवर्ती आहेत म्हणजेच हे होणार आहेत 78/99. तुम्ही म्हणाल हा शून्य कुठे गेला तर हा शून्य कुठे नाही गेला. शून्य इथेच आहे. 0.78/99 हे सोडवताना 99 0 0 अधिक 78 होतात 78/99. तो शून्य नाही लिहिला तरी चालतो कारण तो काय असतो 0 अधिक 78/99 असतात. मग तो शून्य नाही लिहिला हे डायरेक्ट असंच लिहिलं तरी देखील चालत असतं. यावर तुम्ही सांगा आता मला की 67 0.67 आवर्ती असतील तर ते अंशछेद रूपामध्ये त्याचं लेखन कसं होईल हे कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये तुम्हाला छेद जरी टाईप नाही करता आला तर तुम्ही असा आडवी लाईन हे करून सुद्धा तो टाईप करू शकता. सांगा 0.67 आवर्ती आहे तर त्याचं अंशछेद रूपामध्ये लेखन कसं कराल. या टाईपचा प्रश्न आलाय 2026ला आलेला आहे त्यामुळे पुढेही येऊ शकतो. त्यामुळे याचं उत्तर सांगा चला कमेंटमध्ये. चला जाऊया आता पुढे. इथे दशांश अपूर्णांक झाले आपले. पुढे आहेत व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकांची तुलना ही सेम आहे. कशासाठी परिमेय संख्यांची तुलना आपण जी पाहिली तो आणि हा टॉपिक सेम आहे. तिथं तुम्ही शिकलेला आहात की समान छेद असतील जर अपूर्णांकाचे तर ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. थोडक्यात 3/11 आणि 5/11 यांच्यात मोठं कोण तर 5/11 मोठा असतो. छेद जर सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा आहे तो मोठा असतो आणि अंश सारखे असतील तर काय म्हणजेच 3/7 आणि 3/13 आहे. यांच्यात लहान कोण आणि मोठा कोण तर इथे ज्याचे तुकडे कमी केले तो अपूर्णांक मोठा असतो. तेव्हा पण मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला. एक केक आहे त्याचे 7 तुकडे केल्यावर त्यातले 3 तुकडे तुम्हाला दिले आणि दुसरा समान आकाराचा केक आहे त्याचे 13 तुकडे करून त्यातले 3 तुकडे दिले तर कुठे तुम्हाला भाग जास्त मिळणार आहे. जिथं तुकडे कमी केले होते तिथं तुकडे मोठे मोठे असणार आहेत आणि दोघांकडेही 3-3च तुकडे मिळत आहेत. म्हणजेच जर अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. हे कम्पेअर करायला आपल्याला सोपं जातं. आणि छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा असेल तर सर्वात मोठा छेद असलेला अपूर्णांक सर्वात मोठा असतो. छेद हा अंशापेक्षा 1ने मोठा म्हणजे पहा 1/2 आहेत 2/3 आहेत 3/4 आहेत आणि इथे आहेत 7/8 आहेत. यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता हे जर आपल्याला विचारलं तर ज्याच्यामध्ये संख्या सगळ्यात मोठ्या असतात तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो. अशी जेव्हा तुलना करायची होती तेव्हा परिमेय संख्यांवरील स्वाध्याय सोडवताना त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इथं सगळे सोडवत नाही बसायचं. यातले कोणतीही एक जोडी पकडायची किंवा मनाचं उदाहरण घ्यायचं. यात पाहायचं 3 एके हे होतात 3 बेदुने होतात 4. म्हणजे इथं आपल्या लक्षात येतं की अंशछेदात 1चा फरक असेल तर मग काय होतं हा नियम त्यावेळेस आपण तयार करून घ्यायचा. परिमेय संख्यांवरील क्रिया ज्या होत्या तिथं यांची तुलना आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासलेली आहे. चला पुढे आहे ती म्हणजे या व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. तर ही बेरीज वजाबाकी करत असताना आपण परिमेय संख्यांवरील बेरीज वजाबाकी केली. सेम तोच टाईप आहे हा. यात काही बदल नाही.
की समजा 3/4 अधिक आपल्याला करायचे आहेत 5/6 करायचे आहेत. यांची बेरीज करायची आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, छेदांचा लसावी किती हे पाहायचा. आता लसावी काय म्हणजे ते आपण शिकलेलो आहोत. लसावी म्हणजे या दोघांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या, ती येणार आहे 4 त्रिक 12 आणि 6 दुने 12, म्हणजे यांचा छेद होणार आहे 12. 12 छेद होण्यासाठी ह्या 4ला कितीने गुणावं लागेल, 4 त्रिक 12 आणि 6 दुने 12. या संख्येने आपण अंशालाही गुणत असतो. 3 त्रिक होतात 9 अधिक 5 दुने होतात 10, 10 अधिक 9 होतात 19/12. म्हणजेच जर दिलेल्या अपूर्णांकांचे छेद वेगळे असतील तर ते आपल्याला काय करावे लागतात, समान करावे लागतात आणि मग ते सोडवावं लागतं. हे कसं आलं होतं, तर 3ने अंश आणि छेदाला गुणल्यावर 3 त्रिक 9 छेद 4 त्रिक 12 अधिक इथे 2ने गुणल्यावर 5 दुने 10 छेद 6 दुने 12. म्हणजे आपण त्यांचं आधी समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेतो आणि मग ते सोडवतो. आणि अपूर्णांकांचे छेद जर समान असतील तर त्यांची बेरीज करताना छेद आहे तसा लिहितो आणि अंशांची आपण बेरीज करत असतो आणि ते सोडवत असतो. हेच वजाबाकीला सुद्धा लागू आहे. वजाबाकी करतानाही आपण हेच नियम फॉलो करतो. पुढे आहे तो म्हणजे व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार. हे मी भरभर का घेतलं, व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कारण परिमेय संख्यांमध्ये आपण हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे. वास्तविक अभ्यासक्रमातही हा भाग आधी पाहिजे होता, परिमेय संख्या नंतर आल्या असत्या तरी चाललं असतं, पण त्यावेळेसच आपण हे शिकलेलो आहोत. व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार. गुणाकार करताना काय करायचं, 3/4 गुणिले 7/13 करायचं आहे समजा. तर अंशांचा गुणाकार आपण अंशामध्ये करतो 3 गुणिले 7 आणि छेदांचा गुणाकार आपण छेदामध्ये करत असतो. म्हणजेच इथं होतात 7 त्रिक 21 आणि 13 चौक 52. कधी समजा असं असेल 8/27 गुणिले 9 करायचे असतील तर आता ह्या 9ने गुणायचं म्हणजे या 9ला छेद काय असतो, 1 असतो. इथे देखील अंशांचा गुणाकार म्हणजेच तो होणार आहे 8 गुणिले 9 छेद 27 गुणिले 1, 27 गुणिले 1. 9ने या 27ला भाग जातोय, देऊन टाका. 9 × 9 9 त्रिक 27. हे कधी करता येतं, जेव्हा गुणाकार असतो तेव्हा अंशाने छेदाने अंशाला आपण भाग देऊ शकतो. बेरीज वजाबाकी असेल तर असं करता येत नाही. मग इथे होणार आहे 8 एके हे झाले 8 आणि छेदात 3 एके 3. याचं उत्तर आलेलं आहे 8/3. हे झालं गुणाकाराचं. आणि भागाकारामध्ये काय असतं, तर 4/5 भागिले 3/15 करायचं आहे आपल्याला. तर भागिले करणं म्हणजेच काय, उलटून गुणिले करणं, ते म्हणजे 4/5 भागिलेचे होतात गुणिले याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणं. गुणाकार व्यस्त म्हणजेच त्याला रेसिप्रोकल, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स हे शब्द आपण वापरले होते. 3/15 होणार आहेत 15/3. आणि त्यानंतर हा गुणाकार आहे म्हणजे कोणाच्याही अंशाने कोणाच्याही छेदाला आपण भाग देऊ शकतो. इथे 5 एके 5 आणि 5 त्रिक 15 होतात, 3 एके 3 आणि 3 एके 3. इथे राहिले काय, 4 एके 4 राहिले आणि छेदात 1 एके 1 राहिले. 4/1 म्हणजे त्याचं उत्तर आलेलं आहे 4. एवढंच लक्षात ठेवा, भागिले करणं म्हणजेच उलटून गुणिले करणं. व्यवहारी अपूर्णांकावरील क्रिया ज्या आहेत ह्या सेम आहेत परिमेय संख्यांवरील क्रियांसारख्या. अपूर्णांक या परिमेय संख्याच आहेत, त्यामुळे अपूर्णांकांवरील क्रिया म्हणजेच परिमेय संख्यांवरील क्रियांसारख्या आहेत. अशा पद्धतीने आपण या सर्व दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक यावरील क्रिया पाहिलेल्या आहेत. या दशांश अपूर्णांकांचाच एक भाग आहे तो म्हणजे दशमान परिमाणे. त्यांना नावच दशमान परिमाणे दिलेलं आहे आपण. आणि दशमान परिमाणे नाव का दिलेलं आहे, तर ते डेसिमल सिस्टीमवर आधारित आहेत. म्हणजेच 1000ला आपण म्हटलेलं आहे किलो, 100ला म्हटलं आहे हेक्टो, डेका म्हणजे 10, त्यानंतर एकक, त्यात मग मूळ एकक काय असेल, मीटर असेल, ग्रॅम असेल, लिटर असेल. त्यानंतर डेसी म्हणजे 1/10, सेंटी म्हणजे 1/100 आणि मिली म्हणजे 1/1000. म्हणजे इकडे 10च्या पटीत कमी होत जातात. 1000 भागिले 10 100 भागिले 10 10, 10 भागिले 10 1, 1 भागिले 10 1/10, 1/10 भागिले 10 1/100 आणि 1/100 भागिले 10 1/1000. आणि इथून इकडे 10च्या पटीत वाढत जातात.
हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. दशमान परिमाणे या घटकामध्ये आपण हे डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यात आपली तेव्हा कोणतीही शंका राहणार नाही. फक्त याचा संबंध त्याच्याशी आहे हे आपल्या लक्षात यावं, एवढंच तुम्हाला इथे सांगायचं होतं. चला तर मग अशा पद्धतीने आपण दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक जे आहेत यांची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. ही माहिती सर्व बेसिक होती. आता ह्या माहितीचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते प्रत्यक्ष उदाहरणांमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ते या घटकावर आधारित जे स्वाध्याय आहेत त्याच्यामध्ये आपण हे ॲप्लिकेशनचे सर्व प्रश्न सोडवणार आहोत. त्यामुळे लगेचच भेटूया पुढचा व्हिडिओ जो असणार आहे स्वाध्याय 8.1 जो दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकांवर आधारित असणार आहे. यावर आधारित हमखास परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते व्हिडिओज कोणीही मिस करू नका. लवकरच भेटू स्वाध्याय 8.1 च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप या प्लेलिस्टमध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत त्यामध्ये यासारखे ॲप्लिकेशन लेवलचे खूप सारे प्रश्न सोडून दाखवलेले आहेत की ज्यांची तयारी केल्यावर तुम्ही राज्याच्या लेवलपर्यंत फाईट देऊ शकता. त्यामुळं या ठिकाणी जी प्लेलिस्ट दिसते हे व्हिडिओज देखील नक्की पहा आणि छान अभ्यास करत राहा. भेटूया लवकरच स्वाध्याय 8.1 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.